नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल भव्य दिव्य असं सातेवाडी येथे ओपनचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि बादल. मित्रांनो, या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका अकरम हिंदकेसरी बकासूर आणि चित्र्याने मित्रांनो तिसरा क्रमांक केला. तर मित्रांनो, आता आपला बकासूरला फक्त एकच दिवस आराम आहे. म्हणजे मित्रांनो, उद्या आपल्याला बकासूर सोन्या 50-50 केसरी मैदानात पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की या एक आदत एक बैलच्या मैदानात आपल्या बकासूरचा पायरा नक्की कोणत्या नंदीबरोबर असणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, उद्या भव्य दिव्य असं सोन्या 50-50 केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो, या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर असणार आहे. मित्रांनो, या मैदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, आपल्याला उद्या सोन्या 50-50 आणि सुलतानचा मित्रांनो तुफानी फेरा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या मैदानात आपल्याला काल पाहिलेला मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा देखील उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, अनेक सर्व नामांकित नंदी आपल्याला उद्या या मैदानात एका टॉपच्या आदतच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आता आपला बकासूरचा पायरा नक्की कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया. तर मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपल्या बकासूरचा या एक आदत एक बैलच्या मैदानात पायरा असणार आहे विनायक शेठ देशमुख लेंगरे यांच्या देवाबरोबर. मित्रांनो, 100% हा पायरा आपल्याला या मैदानात उद्या बकासूर बरोबर पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, बकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या मैदानाचे लाईव्ह लेटल्यानंतर काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो त्यांचे तास क्रमांक कोणते असणार आहे ते पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा. धन्यवाद.